विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत आपण यशस्वी होत नाही ना तोपर्यंत आपण आपली तुलना आपल्या कष्टांसोबत करायची, इतरांसोबत नाही. तर लेकराव, मी तुम्हा सर्वांचा लाडका पाटील मास्तर आपल्या सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांनी बघितलं असेल आदिवासी विकास भवनामध्ये, जे आदिवासी विकास भवनामध्ये किंवा आदिवासी विभागाची जी भरती असते ती आदिवासी विभाग भरती 2023 प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता सर्वांनी बघितलंय 600+ जागा आहेत, म्हणजे 602 जागांचा GR इथे आलेला आहे. फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला 23 तारखेपासून म्हणजे आजपासून तिथे सुरुवात झालेली आहे. मग आज आपण बघणार आहे आदिवासी विभाग भरतीला कोण पात्र असतं, म्हणजे शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा काय आहेत, निवड प्रक्रिया काय आहे, वेतन काय असतं, महत्वाच्या गोष्टी आज आपण इथे बघणार आहेत. सर्वांनी हा व्हिडिओ बघायचा, आपल्या मित्रांपर्यंत लिंक पोहोचवायची लेकरं, अत्यंत महत्वाचं आहे. जे जे विद्यार्थी मित्र इथे शैक्षणिक पात्रतेनुसार जे पात्र असतील त्यांनी सर्वांनीच हा फॉर्म भरायचा. एकदम झाक कार्यक्रम आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू. पण त्याआधी ज्या लेकरांनी अजून आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ते लवकरात लवकर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, तुम्हाला काय अपेक्षा आहे तेही मला कळवा. चला, पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लेकराओ, आपल्याकडे काही रेकॉर्डेड बॅचेस आहेत. मराठी व्याकरण, संपूर्ण मराठी व्याकरणाची एक रेकॉर्डेड बॅच आहे. ज्या विद्यार्थी मित्राला मराठी व्याकरण हा विषय अवघड जातो, खास तुमच्यासाठी लेकराओ संपूर्ण मराठी व्याकरणाची रेकॉर्डेड बॅच आपण इथे घेऊन आलेलो आहे. ओके, ह्या बॅचची फी फक्त 199 रुपये आहे. फक्त 199 रुपये फी आहेत. बाहेर जर तू गेला तर 2000 रुपयाची बॅच असते. या बॅचची फी फक्त 199 रुपये. द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड कर. या बॅच मध्ये तुला लेक्चर भेटणार, प्लस PDF नोट्स भेटणार, प्लस तुला सराव पेपर सुद्धा भेटणार. ओके, त्यानंतरला पुढे एक बॅच आहे, ही तुम्हाला सर्वांनी जे विद्यार्थी मित्र आपला व्हिडिओ बघत आहेत त्या सर्वांनी ही 21 रुपयाची सराव प्रश्नपत्रिकेची बॅच परचेस करा. यामध्ये तुमच्या आदिवासी विभाग भरतीच्या लेवलच्या क्वेश्चनचं स्पष्टीकरण आहे. तुम्हाला लगेच आयडिया येईल की आपल्याला कशा पद्धतीने क्वेश्चन विचारतील. विषय निहाय 12 पेपर आहेत आणि पूर्ण सराव पेपर 5 आहे. असे 17 सराव पेपर आहे. फक्त 21 रुपये. ज्यांना कोर्स परचेस करायचा आहे त्यांनी द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करा किंवा माझा मोबाईल नंबर आहे 93 70 70 66 79. या नंबरवरती तुम्ही मला कॉल किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात. ऍपची लिंक देईल, अजून काही माहिती असेल तर तिथे सांगेल. त्यानंतरला विद्यार्थी मित्रांनो, ही पॅकेज बॅच आहे. ज्या विद्यार्थी मित्रांना हा फॉर्म भरायचा आहे आदिवासी विभाग साठी, तर तुमच्यासाठी लेकराव एक स्पेशल अशी पॅकेज बॅच आहे. फक्त 499 रुपयाची फी आहे. 1 वर्षाचा कालावधी. यामध्ये तुझा सरळ सेवेचा सगळा अभ्यास होतो. राज्य उत्पादन शुल्क, तलाठी भरती, पोलीस भरती एकाच बॅच मध्ये तुला सर्व तिथे भेटतं. आणि 1 वर्षाच्या कालावधीसाठी महत्वाची अशी बॅच आहे. ज्यांना परचेस करायची त्यांनी लवकरात लवकर परचेस करा. जर तुम्ही महाराष्ट्रात इतर अकॅडमीकडे गेले तर लेकराव हीच बॅच घेण्यासाठी आपल्याला 10-15 हजार रुपये तिथे लागतात. तर आपण फक्त 499 मध्ये बॅच उपलब्ध करून दिलेली आहे. ओके, माझा मोबाईल नंबर इथे, त्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्हाला जर वाटलं मास्तरचे डेमो लेक्चर बघायचे तर काय कर, आपली ऍप डाउनलोड कर, द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड कर आणि तू तिथे डेमो लेक्चर बघ. आणि तुला वाटलं तर तू हा कोर्स परचेस कर. त्यानंतरला फक्त गणिताचा कोर्स आहे 299 रुपयाला बघूया. आणि फक्त SSC GD रेल्वे भरतीचा कोर्स आहे SSC GD चा, हा 499 रुपयाला 1 वर्षाचा याचाही कालावधी आहे. SSC GD सेंट्रलचा मराठीतून महाराष्ट्रात पहिल्यांदा कोर्स आपण परचेस केलेला आहे. म्हणजे काय तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे, पब्लिश केलेला आहे, तुम्ही परचेस करा. तर चला बघूयात मग आदिवासी विकास भवन याची आता नुकतीच भरती आपल्याला बघायला भेटली आदिवासी विभागामध्ये. मग लेकराव, आता यामध्ये मुलंही पात्र असतात, मुलीही पात्र असतात, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आता फॉर्म कधी सुरू झालेला आहे तर लेकराव या भरतीसाठी फॉर्म प्रक्रिया सुरू झाली 23/11/2023 ला दुपारी 3 वाजता. म्हणजे आजपासून दुपारी 3 वाजता फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. 23/11/2023 पासून ते 13/12/2023 पर्यंत, 13/12/2023 पर्यंत म्हणजे पुढील 20 दिवसांमध्ये ही फॉर्म भरण्याची प्रक्रिया इथे सुरू असेल.
मग तुला ह्या 20 दिवसामध्ये फॉर्म भरायचे. मग तू काय करायचं, आता मी 1000 वेळेस मुलांना सांगतो, फॉर्म भरण्यासाठी लेकराव घाई करायची नाही. आपण फॉर्म कधी भरायचे, 1 डिसेंबर नंतर फॉर्म भरायला सुरुवात करा. कधी, 1 डिसेंबर नंतर आपल्याला फॉर्म भरायला काय करायची, सुरुवात करायची. तोपर्यंत अजिबात लेकराव घाई करायची नाही. फॉर्म कसे भरायचे, तिथे तुला सांगितले. भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रमातील बदल सूचना तुला त्यांच्या वेबसाईट वरती तिथे दिल्या जातील. ओके, तुला ऑनलाईन फॉर्म भरायचा हे लक्षात ठेव. त्यानंतरला पुढे आता शैक्षणिक पात्रता काय आहेत बघा. आपल्याकडे जवळपास 15 विभागामध्ये 602 जागांचे म्हणजे 15 पदांमध्ये 602 जागांचे बाईक फर्ग्युसन म्हणजे वर्गीकरण केलेले आहे. त्यामध्ये पहिलं जे पद आहे त्याचं नाव वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक. वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक याची वेतन श्रेणी आहेत काय, S14. ओके, चला तर मग बघूयात वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहेत बघा. याच्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील कला, मान्यता प्राप्त विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील म्हणजे काय तुला माहिती आहे ना, काय श्रेणी अ, श्रेणी ब, श्रेणी क म्हणजे तू कुठे असला पाहिजे, द्वितीय श्रेणीमध्ये असला पाहिजे. मान्यता प्राप्त विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पाय बघा. तू कलेचा जरी असला म्हणजे तुझ्याकडे कला ही शाखा असली तरी चालेल. मान्यता प्राप्त विद्यापीठाची किमान कला, काय कला म्हणजे काय, आर्ट. विज्ञान म्हणजे सायन्स. वाणिज्य म्हणजे तू कॉमर्सला असला तरी चालेल किंवा विधी पदवी तुझ्याकडे असली तरी चालेल. मान्यता प्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाचे शिक्षण किंवा शारीरिक शिक्षण शास्त्र याची पदवी असली तरी चालते. ओके, शारीरिक शिक्षण शास्त्र याची पदवी चालते. तुला कलाची पदवी म्हणजे आर्टची पदवी चालते, सायन्सची पदवी चालते आणि वाणिज्याची पदवी चालते. म्हणजे तू कोणत्याही शाखेतला पदवी घेईल विद्यार्थी असला, विधी सुद्धा आहे. काय, विधी सुद्धा आहे. म्हणजे तू कोणत्याही यापैकी कोणत्याही शाखेतला पदवी घेतलेला विद्यार्थी असला ना तर तुला हा फॉर्म तिथे सबमिट करता येईल, हा फॉर्म भरता येईल. ओके, संस्थात्मक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन, तपासणी, वय आणि खेळासाठी योग्यता यांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. म्हणजे ज्यांच्याकडे संस्थापक व्यवस्थापनाचं काही मॅनेजमेंटचं आपण म्हणतो सर्टिफिकेट असेल, शैक्षणिक प्रशासनाबाबत काही सर्टिफिकेट असेल, तपासणीस किंवा सवय आणि खेळासाठी म्हणजे त्यांच्याकडे खेळाडूचं प्रमाणपत्र जर असेल तर तुम्हाला काय केलं जाईल, प्राधान्य, मोठ्या प्रमाणात प्राधान्य या पदासाठी दिलं जाईल. त्यानंतरला संशोधन सहाय्यक वेतन श्रेणी 14. काय, संशोधन सहाय्यक साठी काय सांगितलंय, मान्यता प्राप्त विद्यापीठाची जी पदवी धारण करीत आहेत परंतु गणित, पाय बघा, मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असली पाहिजे. म्हणजे तुझ्याकडे तू वायसीएमचा असला तरी चालतो, ती मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आहे. पण त्यामध्ये तुझ्याकडे एकतर गणिताचा विषय असला पाहिजे. म्हणजे तू बीएससी झाला असेल तर तू मॅथ मध्ये झाला पाहिजे. अर्थशास्त्र, तू जर आर्ट मधून गेला असेल तर तुझा स्पेशल अर्थशास्त्र असला पाहिजे. किंवा तू वाणिज्य मध्ये असेल तरी चालतो, किंवा तू सांख्यिकी शास्त्र हा विषय तुला पदवीला असला पाहिजे. जेव्हा तुला पदवीला गणित विषय असला पाहिजे, किंवा तुला पदवीला अर्थशास्त्र हा म्हणजे इकॉनॉमी विषय असला पाहिजे, किंवा तुला वाणिज्य हा विषय असला पाहिजे, किंवा तुला सांख्यिकी शास्त्र हा विषय, यापैकी कोणताही एक विषय तुझ्याकडे पदवीला असेल तर तुला संशोधन सहाय्यक या पदासाठी तिथे अर्ज करता येतो. त्यानंतरला तिसरं पद आहे आपल्याकडे उपलेखापाल. काय, उपलेखापाल मुख्य लिपिक. उपलेखापाल मुख्य लिपिक यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे तू कोणत्याही विद्यापीठात पदवी असला पाहिजे, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शास्त्रातील पदवीधारण, शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल. म्हणजे इथं त्यांनी सांगितले मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असेल तर तू अर्ज करू शकतो. ओके, काही फरक पडत नाही. परंतु तुझ्याकडे पदव्युत्तर पदवी म्हणजे तुझ्याकडे काय आपण पीजी म्हणतो, पोस्ट ग्रॅज्युएशन, पीजी जर तुझ्याकडे असेल तर अतिउत्तम. ओके, त्यांना जास्त प्राधान्य या पदासाठी दिलं जाईल. त्यानंतरला आदिवासी विकास निरीक्षक. आदिवासी विकास निरीक्षक हे आपलं चौथं पद आहे. याची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनल वरती तुम्हाला भेटेल. खाली टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तलाठी सरळ सेवा हे टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करा.
त्यावरती आपण महत्वाचे क्वेश्चन तिथे टाकत असतो. युट्यूबला दररोज संध्याकाळी 8:30 ते 10:30 मोफत लाईव्ह लेक्चर असतं TCS IPS पॅटर्न नुसार, तेही तुम्ही करू शकतात. चला, आदिवासी विकास निरीक्षक वेतन श्रेणी म्हणजे आदिवासी विकास निरीक्षक साठी काय पात्रता आहे बघा. मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असली पाहिजे, म्हणजे तू कोणताही पदवीधर असला पाहिजे, परंतु पदव्युत्तर पदवी शैक्षणिक शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल. इथे तेच सांगितलंय. मान्यता प्राप्त विद्यापीठाची तुझ्याकडे पदवी असली तरी चालेल, पण पदव्युत्तर पदवी म्हणजे तुझ्याकडे PG वगैरे असेल तर तुला जास्त प्राधान्य या पदासाठी दिलं जाईल. 5 नंबरची वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ लिपी सांख्यिकी सहाय्यक यासाठी जागा आहे. मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असली पाहिजे, म्हणजे 15वी ग्रॅज्युएट तू असला पाहिजे. तुला गणित किंवा अर्थशास्त्र किंवा वाणिज्य किंवा सांख्यिकी शास्त्र यापैकी एक विषयासह पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्राधान्य राहील. म्हणजे हे जो पद आहे वरिष्ठ लिपिक सहाय्यक, या पदासाठी तुला पदवी असणं गरजेचं आहे, पण पदवी बरोबर तुला गणित असलं तरी चालेल, तुला अर्थशास्त्र असलं तरी चालेल, तुला वाणिज्य किंवा सांख्यिकी शास्त्र या 4 विषयांपैकी जर तुझ्याकडे एक विषय तुला पदवीला असेल तर तुला इथे प्राधान्य दिलं जाईल. हा मुद्दा क्लिअर करून ठेव. त्यानंतरला लघु टंकलेखक. आता लघु टंकलेखक साठी तुला माहितीये 30-40 लागते. द्या लक्ष. ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत प्रमाण परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी, माध्यमिक शालांक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, माध्यमिक शालांक फक्त, पण तुला इथे 30 आणि 40 यापैकी कोणतं तरी एक तिथे असलं काय पाहिजे, सर्टिफिकेट तुझ्याकडे असलं पाहिजे, इथे तू फॉर्म भरू शकतो. त्यानंतरला अधीक्षक पुरुष, अधीक्षक कोण, फक्त पुरुष. अधीक्षक पुरुषांसाठी काय दिलंय, मान्यता प्राप्त विद्यापीठाची समाज कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार. म्हणजे तुम्हाला जर अधीक्षक या पदासाठी जर अर्ज करायचा असेल तर इथे मान्यता प्राप्त विद्यापीठामधून समाज कार्य याची पदवी असली पाहिजे किंवा समाज कल्याण प्रशासन याची पदवी असली पाहिजे किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असली पाहिजे, तेव्हा तुम्हाला अधीक्षक या पदासाठी अर्ज करता येतो, अन्यथा यात अर्ज करता येत नाही. मुलींसाठी अधीक्षक स्त्रिया महिला यांच्यासाठी काय बघा, मान्यता प्राप्त विद्यापीठाची समाज कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन, पाय बघा तेच आहे, समाज कल्याण प्रशासन समाज कार्य किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी. म्हणजे पुरुषांसाठी आणि महिलांसाठी जवळपास शिक्षण काय असते ते अधीक्षकासाठी सारखंच असतं, काही फरक नाहीये. त्यानंतर पुढे गृहपाल. आता गृहपाल पुरुषांसाठी काय दिलंय बघा, विद्यापीठाची समाज कार्य, मान्यता प्राप्त विद्यापीठाची समाज कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना. म्हणजे तुमच्याकडे इथे काय असली पाहिजे, PG असली पाहिजे. काय असली पाहिजे, PG. आणि ही कोणती असली पाहिजे, एकतर तुला समाज कार्यामध्ये तुझी पोस्ट ग्रॅज्युएशन झालं पाहिजे किंवा समाज कल्याण प्रशासनामध्ये तुझी PG असली पाहिजे किंवा आदिवासी कल्याण मध्ये PG असली पाहिजे किंवा आदिवासी कल्याण प्रशासन या शाखेत तुझ्याकडे PG असली पाहिजे, तरच तुला काय करता येतो, गृहपाल पुरुष या पदासाठी अर्ज करता येतो. त्यानंतर गृहपाल स्त्रिया तुमच्यासाठी तेवढे समाज कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी. म्हणजे तुझ्याकडेही काय असलं पाहिजे, तेवढे PG असली पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएशन. म्हणजे काय, आपण काय म्हणतो बघ, समाज कार्यामध्ये PG केलेली असेल तर चालेल, समाज कल्याण प्रशासनामध्ये तो PG केली असेल तरी तुला चालेल, आदिवासी कल्याण यामध्ये असेल तरीही चालेल, आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील असेल तरीही चालेल. पण काय पाहिजे, फक्त ग्रॅज्युएट तू पाहिजे का, अजिबात नाही. तुला काय पाहिजे, PG पाहिजे. म्हणजे तू पोस्ट ग्रॅज्युएट तिथे झालेली असणं गरजेचं आहे. हा पॉइंट क्लिअर करून ठेव. त्यानंतर पुढे ग्रंथपाल या पदासाठी महत्वाचे शैक्षणिक पात्रता काय आहेत बघा, खूप महत्वाची ही पोस्ट आहे ग्रंथपाल. ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. म्हणजे काय, माध्यमिक शालांत फक्त,
माध्यमिक शाळातून तू जर उत्तीर्ण झाला असेल तर तुला या पदासाठी अर्ज करता येईल. पण ज्यांनी ग्रंथपाल प्रशिक्षण यामधील शासन मान्यता प्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केले आहे, म्हणजे तुम्हाला जर ग्रंथपाल व्हायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला 2 वर्षाचा 4 वर्षाचा कोर्स करावा लागतो. ज्या विद्यार्थी मित्रांकडे हा कोर्स असेल त्यांना ग्रंथपाल या पदासाठी तिथे अर्ज करता येतो. परंतु ग्रंथपाल शास्त्र यामधील पदविका धारण करणाऱ्या आणि किमान 2 वर्षांपेक्षा कमी नाही इतका ग्रंथपाल कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना पसंती राहील. म्हणजे ज्यांच्याकडे पदवी असेल, ग्रंथपाल शास्त्र या शाखेची पदवी म्हणजे ग्रंथपालासाठी जे जे शिक्षण लागतं ते सर्व घेऊन त्याने पदवी घ्यायला असेल आणि त्याच्याकडे 2 वर्षाचा कुठेतरी ग्रंथालयामध्ये काम करण्याचा अनुभव असेल तर त्याच्यासाठी ही पोस्ट एकदम उत्तम आहे. म्हणजे त्याला इथे काय दिलंय, प्राधान्य दिलेलं आहे. त्याला इथं काय दिलंय, प्राधान्य दिलेलं आहे. सहाय्यक ग्रंथपाल. ओके, इथे काय सांगितलं बघा, ज्यांनी माध्यमिक शालांक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली असेल, फक्त माध्यमिक शालांक, माध्यमिक शाळेतून तू जर उत्तीर्ण झाला असेल तर चालेल. पण मान्यता प्राप्त संस्था किंवा महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रशिक्षण प्रमाणपत्र तुझ्याकडे असलं पाहिजे. ज्या शाखेला, ज्या संस्थेला मान्यता दिलेली आहे त्या संस्थेकडून तू काय केलेलं आहे, ग्रंथालय याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे, त्याचं प्रमाणपत्र जर तुझ्याकडे असेल तरच तुला या पदासाठी अर्ज करता येईल, अन्यथा नाही, याला अनुभव लागत नाही. ओके, प्रयोगशाळा सहाय्यक 13 नंबरचं जे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक, यासाठी ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली त्यांच्यासाठी पाय बघा एकदम झाक कार्यक्रम आहे बाबा. इथं बाबा तू नाही सगळ्याच इथं फॉर्म भरणार प्रयोगशाळा सहाय्यक मध्ये. प्रयोगशाळा सहाय्यक मध्ये जास्तीत जास्त मुलांना फॉर्म भरता येईल का, तिथे फक्त माध्यमिक शालांत दर्जाची काय दिली परीक्षा, आपल्याला शैक्षणिक अर्हता, शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. त्यानंतरला 14 नंबरचं पद आहे उच्च माध्यमिक शिक्षण सेवक. आता उच्च माध्यमिक शिक्षण सेवक यासाठी तुमचं ग्रॅज्युएट पाहिजे, तुम्ही बीएड डीएड पाहिजे. ओके, बघा उच्च माध्यमिक शिक्षण सेवक यासाठी काय सांगितलंय, मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी, म्हणजे तुझ्याकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची काय असली पाहिजे, पीजी. द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, म्हणजे तुझ्याकडे आपण म्हणतो ना काय 60% पुढे गेला, 75% पुढे गेला, 45% पुढे गेला, ए श्रेणी, ब श्रेणी, क श्रेणी, तुझ्याकडे काय असली पाहिजे, द्वितीय श्रेणी म्हणजे ब श्रेणीतून तू उत्तीर्ण जर कमीत कमी असला पाहिजे बाबा या पदवीला. त्यानंतरला तसेच बीएड सामाजिक व समक्षक पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना हा फॉर्म भरता येईल. विषय निहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता खालील प्रमाणे आहेत. विषय इंग्रजी, इंग्रजी विषयासाठी जर तुला जायचं असेल तर तुझं एमए असलं पाहिजे, इंग्रजी मधून तुझं एमए असलं पाहिजे, किमान द्वितीय श्रेणी असली पाहिजे, बीएड किमान द्वितीय श्रेणीत असणं गरजेचं आहे. मराठी विषयात जायचं असेल तर एमए मराठी मधून असलं पाहिजे, त्यात तुझी द्वितीय श्रेणी असली पाहिजे, त्यात तुला बीएड असलं पाहिजे, बीएड अध्यापन पद्धत किमान द्वितीय श्रेणीत तू उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तुला जर तिथं गणित शिकवायला जायचं असेल बाब्या तर तुझं एमएससी असलं पाहिजे, एमएससी गणितामधूनच मॅथ मधूनच असली पाहिजे, तिथे तुला द्वितीय श्रेणी असली पाहिजे आणि तुझ्याकडे बीएड असलं पाहिजे किमान द्वितीय श्रेणीमध्ये. तुला जर जीवशास्त्र शिकवायला जायचं असेल, म्हणजे तुला जर जीवशास्त्रामध्ये जॉब करायचा असेल उच्च माध्यमिक शिक्षण सेवकामध्ये, तर तुला एमएससी असली पाहिजे, जीवशास्त्रामध्येच ती असली पाहिजे आणि त्यातही तुला द्वितीय श्रेणी असली पाहिजे आणि तिथे तुला बीएड असणं गरजेचं आहे. रसायनशास्त्राचा जर तुला अभ्यास करायचा असेल, तुला जर रसायनशास्त्रामध्ये जायचं असेल तर तुझा केमिस्ट्री आपण त्याला म्हणतो, एमएससी नंतर तुझी केमिस्ट्री असली पाहिजे, एमएससी केमिस्ट्री असला पाहिजे, तुला किमान द्वितीय श्रेणी एमएससी ला असली पाहिजे, बीएड तुझ्याकडे असणं गरजेचं आहे, तिथे तुला द्वितीय श्रेणी असणं गरजेचं आहे. तुला फिजिक्स मधून जायचं असेल, फिजिक्सचा मास्टर व्हायचा असेल बाब्या तर तू फिजिक्स एमएससी मधून फिजिक्स असला पाहिजे. ओके, तुला तिथे द्वितीय श्रेणी असली गरजेची आहे, बीएड किमान द्वितीय श्रेणीत तुझं असणं गरजेचं आहे. म्हणजे एवढ्या पदांसाठी तुला पात्र होता येईल, तुला एवढ्या पदांसाठी अर्ज करता येईल. ज्या विद्यार्थी मित्रांचं काय झालंय, पीजी झालंय, पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय, पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय आणि त्यांच्याकडे बीएड असेल, काय असेल
बीएड असेल तर त्या विद्यार्थी मित्रांनी नीट विचार करून ह्या पोस्ट साठी काय करा, अभ्यास करा. ओके, एकदम सुंदर अशी ही पोस्ट आहेत. चला त्यानंतर बीएड एमएड सगळं चालतं. पुढे माध्यमिक शिक्षण सेवक मराठी माध्यम, मराठी माध्यम. ओके, याला 18,000 रुपये स्टार्टिंग मानधन, त्याच्यात आणखी 2-4 हजार भत्ता पकड, 20-25 पर्यंत तू कसा जातो. उमेदवार पदवी अधिक बीएड समकक्ष अर्हता धारण करणारा असावा. विषय निहाय आवश्यकता आहे. इंग्रजीमध्ये बीए, इंग्रजी बीएड झालं पाहिजे. म्हणजे बीए ला तुला इंग्रजी असेल आणि बीएड असेल तर तू तिथे इंग्रजी शिकायला जाऊ शकतो. त्यानंतर तुला गणित झाले, तुला काय गणित शिकवायला जायचं असेल तर तुझा बीएससी असणं गरजेचं आहे. मॅथ मध्ये बीएससी मॅथ असणं गरजेचं आहे आणि तुझं बीएड असणं गरजेचं आहे. तुला विज्ञान शिकायला जायचं आहे, तुला बीएससी विज्ञान म्हणजे आणि बीएड. ओके, तुला इतर विषय शिकायला जायचे आहेत तर तुझं बीए मराठी मधून इतिहास, भूगोल, हिंदी, अर्थशास्त्र कोणताही विषय असला पाहिजे बीए ला, आणि तुला बीएड झालं गरजेचं आहे. तर तुला या पदासाठी अर्ज करता येईल. असे 15 पद आहेत, महत्वाचे पद आहेत. चला आता त्यानंतरला तुला 16 नंबरचं पद आहे प्राथमिक शिक्षण सेवक. प्राथमिक शिक्षण सेवकामध्ये जायचं असेल तर तुला उमेदवाराला एसएससी, एचएससी अधिक डीएड समकक्ष अर्हता धारण करणारा असावा. म्हणजे तू एसएससी किंवा एचएससी नंतर बीएड किंवा डीएड झाला असेल तर तुला तिथे फॉर्म भरता येईल. शैक्षणिक पात्रता परीक्षा, तुझ्या ज्या ज्या शिक्षकाच्या परीक्षा असतात टीईटी, सीटीईटी, ओके, ह्या उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे. ओके, प्राथमिक शिक्षण सेवक इंग्रजी माध्यम मानधन 16,000 इथे जायचं असेल तर तुला उमेदवाराला इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून होणे आवश्यक आहे. जो बाबा 1ली ते 12वी पर्यंत इंग्रजी मधून शिकला तो, त्यानंतरला शिक्षण पात्रता परीक्षा तुझ्याकडे मग टीईटी वगैरे काय असेल त्या तू उत्तीर्ण होणं काय गरजेचं आहे. तिथे तुला फॉर्म भरता येईल. अशा महत्वाचे हे काय आहेत लेकराव पद आहेत. ज्यांना फॉर्म भरायचे त्यांनी काय करा, लवकरात लवकर इथे काय करा, ऍप्लिकेशन करा. फॉर्म आपले सुरू झालेले आहेत. उच्च श्रेणी लघु लेखक, याच्यात तुला फॉर्म भरायचा असेल तर तुझ्याकडे 30-40 असणं गरजेचं आहे. ज्याच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असेल त्याला हे फॉर्म भरता येईल, अन्यथा कुणाला भरता येणार नाही. इथे उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डची एसएससी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. ओके, माध्यमिक व उच्च माध्यमिक, माध्यमिक असला पाहिजे म्हणजे एसएससी असला पाहिजे, आणि उच्च माध्यमिक म्हणजे एचएससी आणि एसएससी म्हणजे तू 10वी आणि 12वी दोघही ते पास असणं गरजेचं आहे. निम्न श्रेणी लघु लेखक यासाठी तुला अर्ज करता येईल, पण तुला 30 आणि 40 असणं इथं काय गरजेचं आहे. त्यानंतरला तुला निम्न लघु लेखक श्रेणी इंग्रजी आणि मराठी हे टायपिंगचं तर तुला माहित आहे, पण तुला माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाची परीक्षा तू उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. हे पॉइंट क्लिअर करून झाले. त्यानंतरला आता हे सगळं तुझं 1 नोव्हेंबर 2023 पूर्ण पहिलं असलं पाहिजे. म्हणजे तुझ्याकडे तुझे शैक्षणिक डॉक्युमेंट जे जे असेल ते 1 नोव्हेंबर 2023च्या पहिले असणं गरजेचं आहे. हा पॉइंट क्लिअर करून ठेवा. निवड पद्धती दिलेल्या आहेत. ओके, ज्या विद्यार्थी मित्रांना एकूण परीक्षेच्या 45% मार्क्स पडतील ते विद्यार्थी मित्र काय ठरतील, पास ठरतील. ओके, 45% मार्क्स पडणं काय तिथे तुम्हाला आवश्यक आहे, गरजेचं आहे. त्यानंतर आता तुझ्याकडे जे जे पद आहेत त्या पदांचं परीक्षाचं बायफर्गेशन इथं दिलंय. तुला अभ्यास करायचा आहे मराठी व्याकरणाचा, तुला इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या 4 घटकांचा अभ्यास करायचा आहे. तू जर गृहपाल पुरुष पदासाठी अभ्यास करत असेल, गृहपाल पुरुष पदासाठी जर तुला फॉर्म भरायचा असेल तर तुला मराठी व्याकरण 50 मार्काला आहे, इंग्रजी 50 मार्काला आहे, सामान्य ज्ञान 50 मार्काला आहे आणि बौद्धिक चाचणी 50 मार्काला आहे. बघा तर 1 पासून ते जवळपास किती तर बघा लेकराओ आपल्याला 14 पदापर्यंत म्हणजे सहाय्यक ग्रंथपाल पर्यंत सेम सिलेबस आहे. त्यानंतर लघु टंकलेखक, उच्च श्रेणी लघु लेखक आणि निम्न श्रेणी लघु लेखक या 3 पदांसाठी 100 मार्काचा तुम्हाला पेपर आहे. 25-25 त्याचं बायफर्गेशन आहे. ज्या विद्यार्थी मित्रांना या पदांसाठी अभ्यास करायचा आहे त्यांनी आपला 499 रुपयाचा कोर्स परचेस करा लेकराओ. या 499च्या कोर्स मध्ये तुम्हाला सर्व शिकवलं जाईल. याचं
म्हणजे तुम्हाला मराठी व्याकरण 50 पैकी 50 आउट ऑफ मार्क शिकवलं जाईल. इंग्रजी व्याकरण सुद्धा तुम्हाला शिकवलं जाईल. सामान्य ज्ञान मध्ये तुम्हाला इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे, संविधान आहे, सर्व सर्व विषय, विज्ञान आहे, ओके, सर्व शिकवलं जाईल. आणि बुद्धिमापन चाचणीमध्ये सुद्धा तुला सर्व शिकवलं जाईल. म्हणजे तुझा 200 मार्काचा आणि 100 मार्काचा संपूर्ण पेपर इथे कव्हर केला जाईल. ज्यांना कोर्स परचेस करायचा आहे त्यांनी माझा मोबाईल नंबर घ्या, 9370 या माझ्या मोबाईल नंबरवरती मला कधीही तुम्ही मेसेज करा. आणि 100% सर्वात कमी फी महाराष्ट्रामध्ये तू कुठे जा, यापेक्षा जास्त फी आहेत आपल्याकडे, फक्त 499 फी आहेत. तर हा कोर्स तू कधीही परचेस करू शकतो. चला, काही अडचण असेल तर तुम्ही कधीही मला कळवा. त्यानंतरला तुम्ही प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी जर अभ्यास करत असाल पुराव, तर तुम्हाला 200 मार्काचा लेखी पेपर असेल. त्यामध्ये मराठी व्याकरण 50 ला, इंग्रजी 50 ला, सामान्य ज्ञान 50 ला, सामान्य विज्ञान सायन्स सामान्य विज्ञान 50 मार्काला, 120 मिनिटाचा वेळ असेल. इकडेही तुम्हाला 120 मिनिटाचा 200 मार्कासाठी, तर एका तासाचा वेळ आहे 100 मार्काच्या पेपरसाठी. राहिली गोष्ट, तुम्ही कोणत्याही पदासाठी अर्ज करू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तू जर 4 पदांना पात्र असेल तर तू 4 पदांसाठी वेगवेगळे अर्ज करू शकतो. पण तुला 4 पदांसाठी वेगवेगळी फी तिथे भरावी लागेल. म्हणजे बघ, अमागासवर्गीयांना 1000 रुपये फी आहे, तर मागासवर्गीय, अनाथ, दिव्यांग, माजी सैनिक यांना 900 रुपये फी आहे. ओके, किती? 900 रुपये. तुला जर 3 अर्ज भरायचे असेल तर 3 गुणाकारात 900, 9 त्रिक 27, 2700 रुपये तुला फी पे करावी लागेल. हे लक्षात ठेव. त्यानंतरला अर्ज करण्याची पद्धत, ऑनलाईन पद्धतीने तुला अर्ज करायचे आहेत. त्यांची वेबसाईट तुला इथे दिलेली आहे. IBPS द्वारे हा पेपर घेतला जाईल. अजिबात पेपर अवघड नसतो, एकदम सोपा असतो. ओके, 23/11/2023 पासून तर 13/12/2023 पर्यंत तू केव्हाही या पदासाठी तिथे अर्ज करू शकतो, लक्षात ठेव. त्यानंतरला लेकराव, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा आणि तुम्हाला सर्व तुमची माहिती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तिथे भेटणार. पेपर कधी आहे हे सर्व तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर सुद्धा भेटणार. मग त्यासाठी तुम्ही सर्वांनी युट्यूब चॅनल जॉईन करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 9370706679. मला कधीही तुम्ही कॉल मेसेज करू शकता. ओके, आणि ज्यांना मोफत लाईव्ह लेक्चर बघायचे 8:30 ते 10:30 दररोज संध्याकाळी मोफत लाईव्ह लेक्चर असतात. तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. पुढील व्हिडिओमध्ये आपण सिलेबस म्हणजे या पदासाठी अभ्यास कसा करायचा हे आपण घेऊन येणार आहेत. चला, तर त्या व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या गोष्टी आपण अभ्यासू. तोपर्यंत चांगला अभ्यास करा, सर्वांनी कामाला लागा. फॉर्म भरण्याची अजिबात घाई करायची नाही. सर्व डॉक्युमेंट गोळा करा, मग फॉर्म भरा. ओके, काही अडचण असू द्या लगेच पाटील मास्टरला कॉन्टॅक्ट करू शकतात. ओके, थँक्यू सो मच.